समर्थ. येत्या मंगळवारी पौर्णिमा, वट पौर्णिमा आहे. पौर्णिमा सुरू होते 11:35 आणि संपणार आहे दुसऱ्या दिवशी बुधवारी 1:30. त्यामुळे आपल्याला उपवास जो आहे पौर्णिमेचा मंगळवारी धरायचा आहे. वट पौर्णिमा तुम्ही जेव्हा वडाच्या झाडाची पूजा तुम्ही 11:35 नंतर 11:30 नंतर कधीही करू शकता. दिवसभर संध्याकाळी जॉबला जाणाऱ्या महिला आहेत त्यांनी संध्याकाळी 7ला जरी केली तरी चालेल, कारण जॉबला जाणारे त्यांना सकाळी जॉबला जातात त्यामुळे त्यांनी संध्याकाळी पूजा केली तरी चालेल. ह्या दिवसभरामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या. तो सगळ्यात पहिलं तर पौर्णिमेची सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही शक्य असेल तर तुमच्या घरात गंगाजल असेल तर गंगाजल नक्की टाका, किंवा हळद टाकली तरी चालेल. त्यांनी नक्की आंघोळ करा. आपल्याला उंबऱ्याची पूजा करायची आहे, उंबऱ्याला हळदी लेपन करायचे, अगरबत्ती दिवा लावा. घीचा दिवा लावला चांगली नाही, तिळाचा लावला तरी चालेल. दिवाबत्ती करा, म्हणजे उंबऱ्याची पूजा करा. आपल्याला घरामध्ये त्या दिवशी सेवा करायची, आपल्या कुलदेवीची सेवा करायची. तुम्हाला जमलंच दुर्गादेवीचा पाठ नक्की करा. पाठ करायला 1-1.5 तास लागेल, 1.5 तास नक्की लागतो. पाठ नक्की करा. दिवसभरामध्ये संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कधी केला तरी चालेल, त्या दिवशी पाठ करा. नाही तुम्हाला जमलं तर बुधवारी 1-1.5 वाजेपर्यंत पौर्णिमा आहे, त्यामुळे बुधवारी जरी तुम्ही केली पाठ केला तरी चालेल. पण मंगळवार कसा कुलदेवीचा वार पण होतो, आपण उपवास वगैरे धरतो, त्यामुळे त्या दिवशी दुर्गादेवीचा पाठ केला तर खूप छान आहे. सोबत नाही जमलं तुम्ही 11 कुंजिका स्तोत्र तरी वाचा. सिद्ध कुंजिका स्तोत्र 11 नक्की म्हणा. त्या दिवशी आपल्या कुंकुमार्चन करायचे. आपल्या सर्व माहिती आपण श्रीयंत्रावर किंवा देवीच्या टाकावरती किंवा देवीच्या पोटावरती आपण कुंकुमार्चन करतो. कुंकुमार्चन करताना तुम्ही 16 वेळा श्रीसुक्तम म्हणायचं. श्रीसुक्तम म्हणायचं आणि कुंकवाने अर्चन करायचं. खालून वरती जायचं तुम्हाला. पण 16 वेळेस तुम्ही फलशुद्धी म्हणायची. पण 15 वेळेस फलशुद्धी म्हणू नका, 16 वेळेस फलशुद्धी म्हणा. 16 वेळेस करा, कारण ते खूप चांगले अनुभव येतात. कारण आपल्याला अशी लक्ष्मी अखंड हवी असते, स्थिर पण हवी असते. पैसा आला आणि गेला तर चालत नाही, आपल्याला पैसा स्थिर राहावी आपली सगळ्यांना इच्छा असते. त्यामुळे अखंड लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी 16 श्रीसुक्तम म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करा. 1 वेळा नवर्ण मंत्र म्हणून कुंकुमार्चन करा, खूप छान राहील. नंतर आपल्या 16 वेळा महालक्ष्मी गायत्री मंत्र, 16 विष्णू गायत्री मंत्र, 16 कुबेर गायत्री मंत्र आणि 16 नवर्ण मंत्र म्हणायचं आहे तुम्हाला. सोबत जमलंच तुम्हाला कधी जमेल तेव्हा तुम्हाला 1 वेळा, 3 वेळा, 11 वेळा, 16 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. वाचा नक्की, एकदा तरी वाचा, 3 वेळा तरी न वाचा. खूप चांगले अनुभव येतात. कारण देवीची लक्ष्मीची पूजा जरी केली तरी जोपर्यंत आपण भगवान विष्णूची पूजा करत नाही तोपर्यंत ती पूजा पूर्ण मानली जात नाही. त्यामुळे भगवान विष्णूची आपल्याला त्याची सेवा करायची. त्यामुळे व्यंकटेश स्तोत्र नक्की वाचा. तुम्हाला सोबत तुम्ही म्हणेन मी विष्णू सहस्त्रनाम वाचायला टाईम भेटला तर नक्की वाचा. रात्री झोपताना जरी वाचलं तरी चालेल. नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये श्रवण करा. त्याला थोडा वेळ लागतो, ॲग्री करते, पण थोडी नक्की ऐका. सकाळ संध्याकाळ 2 टाईम तुम्ही ऐकलं तरी खूप छान राहील. या दिवसभरात सेवा करा. या सेवा त्या दिवशी दुसऱ्या दिवशी केल्या तरी चालेल, पण शक्य असेल तर मंगळवारी ह्या सगळ्या सेवा करा, म्हणजे खूप छान फळ आपल्याला भेटणार आहे. स्वामी.